हा माझा घोडा हा गेला 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 वजीर तुमचा मेला काय हे काय चेक हे बरोबर नाही खेळत मी असा रूल नाही आहे असा घोडा असा येतो काय घोडा इथनं 2.5 घर चालतो फक्त हे काय डायरेक्ट असं काय पण कसं पण खेळतो मला परब काकांनी असंच खेळून हरवलं होतं समजला मला असं शिकवलं त्यांनी असंच आहे हा परब काकांनी तुला ना मग हे बनवलं असेल काय बोलतात ते तुम्हाला जाऊ दे अहो तुम्हाला काय माहितीये मी सांगतो तसं तुम्ही अरे नाही रे बाबा. हाणताय ना म्हणून असं खेळताय रडीचा असं- डाव खेळायचा नाही बघा अरे पण रूलच नाही तसं तर कसं हो तन्मय दादा इकडे इकडे आता हे सांगा बरं हा घोडा माझा असा सरळ जाऊन यांच्या एक मिनिट मी जरा घाईत आहे हा. आरोही असेल तर प्लीज नाही तिला आरोही नाही ती कुठेतरी बाहेर गेली आहे घरात नाही ती ते काय माहिती नाही मला हे बघ रूल तसा नसतो मी काय बोलतो हा वजीर आहे 2.5 घर काय ते अहो, समजून नाही अहो, ऐका तुम्ही मला अहो, एक आपण दोन एक काम करा तू परत परवडला याच्यापेक्षा हाय तू आरुताईला शोधतोयस का हो नाही ऍक्च्युली ती घरी नाहीये तुला काही मेसेज द्यायचा असेल तर सांग ना मी देते मी नंतर भेटतो तिला बाय ओके बाय रूलच नाही म्हणजे मग रूल तसा नाहीच आहे मी बोलतो ते काय खोटं बोलतो काय आई काय करतेस फराळाचा डबा भरतीये आले कोणासाठी त्या आग्रहाच्या मुलीसाठी कोण कुठली मुलगी आग्रह आरोही नाव माझ्या लक्षात नव्हतं का वाटलं तिला म्हणजे काही बोलली माफी मागत होती काय कधी कधी उशिरा का होईना माणसांना आपल्या चुका कळतात फराळ घेऊन आली होती तू आपल्या घरचाच खा आपल्या फराळाने हातीचा डबा मी भरलाय तो तिला नेऊन दे कारण तिचा डबा नेण्यासाठी पुन्हा ती इथे यायला नको आजच नेऊन दे डबा हो आरोहीला कुणी सांगा या वेळीला कुणी सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला कुणी सांगा या वेळीला लाल काय मी घेऊ लेके पहला पहला हा अरू तू म्हण एक मस्त सुंदर गाणं म्हण मी हा आनंदा मला ना त्या फटाक्यांच्या धुराने घसा खराब झालाय अरे अरे आपल्याला कुठे त्या बाई ही मोठी ती कोण गायिका तिचं नाव आठवत नाही तिच्या सारखं गाणं पाहिजे तू आपल्याला तुझं गाणं पाहिजे तू बोल हे बघ म्हणून तर येत नाहीये ना अरे आवाज. त्याच्यासाठी तर आपण आग्रहाच्या बाहेर कोणाला फटाके लावून देत नाही ना आणि सगळ्यात मोठा सुतळी बॉम्ब म्हणजे तुम्ही नुसताच मोठा आवाज बाकी सगळा दूर नाही नाही ती सोडली आम्ही धुराची ए तू गा ग वेणूबाई तुम्ही म्हणा गाणं मी नाही बाबा नाही मागच्या वेळेला एकदा गायले होते तर ते शेजारचे जाधव म्हणाले की रात्रभर तुमच्या घरात कोण ओरडत होतं जाऊन भांडलो होतो नंतर त्याच्याशी मी आता तुम्ही बोला का ना आता परत आला ना कान फडवीन जाऊन बोला तुम्ही खरंच गाऊ का कमॉन गा तू गा केशवा माधवा तन्मय आणि तू लपाछुपी खेळताय का तू असतेस तेव्हा तो नसतो तो असतो तेव्हा तू नसते म्हणून विचारलं बाकी काय म्हणजे तू आला होता इथे अरे हा काय आला तन्मय अरे परफेक्ट टाइम आलायस यार आता तुला पण गावं लागेल हे काय आले आले अचानक तुला येत असेल ना गाणं मला नाही येत गाता अरे ऐसा कसा नहीं येत अरे यार पूरे वर्ल्ड में ना उसको गाना नहीं आता है ऐसा आदमी होता ही नहीं परब काका अरे काय चाललंय
सकाळी तू नव्हतास, आता ते नाहीयेत. आहेत कुठे? अरे गेले असतील कुठेतरी बोंबलत. हे तू काय असतो, चल इकडे. तू आता फसणार नाही, हे तू काय ऐकणार नाही मी तुझं. अरे बस इथे असं पेटीवर ना असं एकदम असं मस्त असं सूर काय बोलतात तो लाव आणि एकदम असं मस्त असं फर्स्ट क्लास गाणं म्हणून दे. हे, पुढे. तर मला खरंच नाहीये. अरे हे एकदा हे बघ, एकदा माणूस त्याच्या कशावर बसला ना की आपोआप तो गाणं बोलतो बरोबर. मला माहिती खरंच नाहीयेत मला. चल ना तन्मय, गाणं लवकर. मला नाहीयेत आता ना. खरंच. सुरुवात तर कर ना तू. हा, कर कर. हा. अरे कर. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे. कधी कुठे मन वेडे गुंतले. क्या बात आहे. मी बोललो होतो ना येणार म्हणजे येणार ना. अरे किती छान गायलास तू. उगाच आपला नाही म्हणत होतास. ते काय पट्ट्या बोलतात ना तुझ्या गळ्यामध्ये काय ते सूर आहे सूर. आणि बोटामध्ये जादू. अहो खरंच मला माहित नाही हे कसं झालं. हा पण एखादं वाद्य माझ्या हातात आलं की आपोआप बोट फिरायला लागतात त्याला. मी सांगू का काय ते. अहो एखादा जन्मजात खेळाडू असतो ना, त्याला कसा कुठलाही खेळ पटकन जमतो तसा आहे. वा वा वेणुबाई क्या बात आहे. तेच ना. वा छान. काय झालं? आता बोललो फटाके कोण वाजवत नाही म्हणून कोण आला. चला बघूया. तर बघूया ना काय झालं. कोण आलं? ऐकलं का? प्राय बॉम्बचा आवाज ऐका नाही धनका. आ? दिवाळीच्या शुभेच्छा. तुमचं दिवाळ वाचता वाचता राहिलं म्हणून आणखीन शुभेच्छा. अहो काय सुटकी चेहरा करून बसलाय. हे असं घरात शांतता बरं दिसतं का? म्हणून आपणच ठरवलं आपणच दणका वाजवून द्यायचा. पुन्हा एकदा तुम्हाला सांगांना दिवाळीच्या शुभेच्छा. इथे काय करताय तुम्ही? इनकामाचं पण फिरतो मी. असं नाही पण इथं काम आहे.
काय काम आहे? आहे काम आहे आणि आग्रवर तर काम असणारच आहे. ही जागा आपल्याला किती आवडते हे तर माहितच आहे तुला. आणि त्यातून दिवाळीच्या शुभेच्छा. तुमच्या आमच्यासाठी किती सदिच्छा आहेत ना ते माहितीये मला. माहिती आहे ना. म्हणून तर फटाके लावले. स्वप्नात रमत असाल तर जागे व्हा. हा? पण आग्रह हादरला की नाही. आणि त्यात राजा माणूस येणार म्हटल्यानंतर वर्दी द्यायला नको काय. मला आजच्या दिवशी इथे तमाशा नकोय. तुम्ही मुकाट्यानं जा, नाहीतर मला पोलिसांना. काय धमकी दिली तू? हे कोण कार्टून आहे? पोकेमॉन आहे, पकडतोस? काही विचारू नकोस, माझा ऐक. अगो किती प्रेमळ धमकी आहे गई. हा जसं काय ते लोणीच. अगं विस्तव लागला ना तर पागळ. काका थांबा, मी आहे ना, मी बघतो याच्याकडे. आला आला हिरो आला, हिरो आला. बिळात उंदीर लपून बसतो ना, तो कसा येतो तसा आला. आला. बरं झालं तू पण इथंच आहेस. ते आता सगळ्यांना एकदम धडा शिकवायला मजा येईल. बघा बघा, एक गधडा आपल्याला धडा शिकवणार. बोल नकोस का पुन्हा राया बॉम्बचा आवाज काढू. तोंड काय कान पण बंद होतील कायमचे. आणि हे आग्रह अर्जुन आहे ना, सांभाळा, नाही तर आवाजानं कोसळायचं ते. आग्रहाला काहीही होणार नाही. इतकी वर्ष जसं उभं आहे ना, ते तसंच उभं राहील खंबीरपणे. आग्रहाला काहीही होणार नाही. आम्हाला शेजारच्यांची काळजी वाटते. काही माणसं म्हातारी असतात, आजारी असतात. उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास नको. घाबरली म्हणून सांग ना. ए, हा खोटा खोटा आवाज बस झाला. खरा आवाज कसा काढायचा हे मी तुला दाखवतो. तन्मय, तू दाखवणार? मी जर पुन्हा आवाज ऐकवला ना तुला तर कानात नको एवढंच ऐकायला येईल. म्हणजे फटाक्यांचा धूर नाही, पण तेवढी तू तोंडातनं वाफ बाहेर काढलीस.
फटाक्यांचा आवाज ऐकायचा खूप शौक आहे ना तुला? आता तुला ऐकवतो. आता असा आवाज ऐकशील की आयुष्यात कधीच विसरणार नाहीस. Countdown begins now. तीन, दोन, एक. काय झालं मिस्टर राया जबडे? आग्र्यावर इतके चांगले चांगले पदार्थ मिळतात, पण तू नेहमी माती का खातोस? हा, इथली माती पण आवडते का? पार्सल घेऊन जा, इथे सगळं छान मिळतं. अजून हवी आहे का माती? बघून घेईन तुला, बघून घेईन. ए, तुझे डायलॉग वगैरे कोणी ऐकत नाही. हा, पण एक बरं केलंस की तू इथे आलास. काय, आमचा आज कार्यक्रम चालूच होता, पण तुझ्या डान्सने 4 चांद लावले. थँक्यू, धन्यवाद, आभार असलं काही बोलायचं असेल तर मी आत्ताच. अरे यार तन्मय, ही या वर्षीची दिवाळी ना एकदम सॉलिड माझ्या लक्षात राहिला. हा, पण काय माहिती ना, ह्या तर नुसता स्टार्ट आहे, स्टार्ट. असली स्टोरी तो बाकी आहे मेरे दोस्त. हात मिलाव. चला